तालुक्यातील तडखेल येथील सरपंच ग्रामसेवकाच्या संगनमताने घरकुलासह अन्य शासनाच्या योजनेचा काळाबाजार, खरे लाभार्थी योजनेपासून वंचित, राजलिंगप्पा हसनाळे यांच्या तक्रारीला संबंधितांचे टाळाटाळ। देगलूर तालुक्यातील तडखेल येथील सरपंच ग्रामसेवकाच्या संगनमताने घरकुलाचा काळाबाजार झाला असून खरे लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याची तक्रार येथील राजलिंगप्पा हसनाळे यांनी केली आहे। तडखेल या गावाला शासनाच्या विविध योजना येत असल्या तरी या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना गरजवंतांना होत नसून ग्रामसेवक सरपंच मनमानी कारभार करत बोगस जातीचे प्रमाणपत्र लावून कुणालाच कळू न देता तालुक्या ठिकाणी बसून परस्पर विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार माहिती अधिकार व तक्रारी अर्जाच्या माध्यमातून राजलिंगप्पा हसनाळे यांनी उघड केल्याचे सांगितले आहे। संबंधित अधिकारी व सरपंचाच्या शिगेला पोचलेल्या या भ्रष्टाचाराला आळा बसावा व दोषी ग्रामसेवकासह अन्य जणांवर कार्यवाही करून खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा या खातर माझा हा लढा आहे, असे तडखेल येथील माहिती भ्रष्टाचार निर्मूलन तालुका अध्यक्ष राजलिंगप्पा हसनाळे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे। देगलूर तालुक्यातील तडखेल या गावी आलेलो आहोत। तरी इथल्या ग्रामपंचायत मेंबर आणि तडखेलमधल्या गावकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत। संवादाचा विषय आहे घरकुल भरणा। तुमच्या गावामध्ये ओबीसीसाठी किती घरं आलेले होते? 90 घरं आले, एकूण 90 घरं आले ओबीसीसाठी। ओबीसी कॅटेगरी नसताना डुप्लिकेट कलेक्टरच्या प्रमाणपत्र लावून घरकुल पैसे घेऊन दिले। म्हणजे ओबीसी धारकांना घरं मिळाले, ओरिजिनल नाही, ओरिजिनल नाही, ग्रामपंचायत किंवा दुसऱ्या मेंबरनं कोणी कास्ट आणून दिलेत। 2006ची एकत्रित कास्ट आहेत। डुप्लिकेटला आम्ही पत्र दिलो, सीओला दिलो, बीडीओला दिलो, कोणी तक्रार मानायचा नाही। 1 वर्ष झालं। त्याबद्दल तुम्ही गावातील मंडळी घेऊन तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा नांदेडच्या ऑफिसला जाऊन भेट दिली? DRD ऑफिसला भेटलो, सीओ साहेबाला भेटलो, बीडीओ साहेबाला भेटलो, 7-8 लोक जाऊन आहे। त्याच्यावर आतापर्यंत काही प्रक्रिया आली नाही। माहिती अधिकारीकडे दिली तरी काही आलं नाही। खरे लाभार्थी घरकुलपासून वंचित आहेत अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे। तर घरकुल मिळाले कोण्या यांना त्याबद्दल सांगाल? घरकुल मिळाले कोण्या? चांगल्या लोकांना मिळाले। त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आहेत 4-5 आणि मोठे वतनदार आहेत, त्याला घरकुल आहेत। ते घर चांगले असताना जागा असताना बांधकामाला जागा नाही, फक्त डुप्लिकेट प्रमाणपत्र लावून पैसे उचलू आले। ते पहिलं ओपनचे घर आले 10-12, बांधकाम केले 2च आणि व्हिडिओ आणि हे त्याच्या सध्यानुसार बगर बांधकामाचे पैसे उचलून ठेवलेले। आता दुसरे नवीन आता घरकुलं आलेत 80-90, त्याला घर आहे, त्याला जागा नाही, त्याला घरकुलं मिळालेत, बगर बांधकामाचे पैसे द्यायला तयार आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिडिओ आणि ग्रामसेवक सरपंच सामील आहे। त्याला लाभ आहे, त्याला घर आहे, त्याला द्यायला तयार नाही त्याला। तुमच्या गावात एकूण किती घरं आलेली आहेत अशी आणि कुठल्या कॅटेगरीसाठी आलेली आहेत? आता हे आलेत मिसळ 4 कॅटेगरीसाठी दिलेत 80-90 घरं। पहिलं ओबीसीसाठीच होती, ओबीसीसाठीच होती। ओबीसी म्हणजे धनगर, लमानी, गोलेवार ह्याच्यामध्ये नाही, ओबीसी अलग आहे ते। आणि एकूण किती घरं बांधण्यात आले की त्या घरांचं बजेट? बांधण्यात एकही आलं नाही, न बांधताच या घरकुलचं बिल काढण्यात आलेलं आहे। म्हणजे आपल्या येथील सरपंच आणि ग्रामसेवकांच्या संगनमताने हे सगळं कारभार चालत आहे। ग्रामपंचायत पंचायत समितीच्या ह्याच्यानुसार बगर बांधण्याचे बिल दिलं। ज्याला घर नाही त्याला बांधावं, बेसमेंट करावं, पैसे घ्यावं। आमचं म्हणणं गरिबाला ज्याला घर आहे त्याला दिलं, नाही त्याला काही दिलं नाही। खरे शासनाचा असा धोरण आहे की ज्याला प्लॉट नाही आणि त्याच्या नावाने घरकुल आलेला आहे आणि त्या प्लॉटासाठी 50,000 रक्कम शासनानं द्यावं आणि त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी अशी तरतूद झालेली आहे। पण त्याला बांधायच तयार नाही, बिलं द्यायला तयार आहेत शासनानं। पण अशी जागा न बांधता बिलं द्यायला तयार आहे। बेसमेंटला 15,000 दिले, त्याचा एक बी कोणाचं बेसमेंट झालं नाही, एकही बी झालं नाही।
उरले पैसे देऊ लागले ते. म्हणजे पैसे घेऊन हे बिलं काढत आहेत अशी पैसे एकंदरीत घेऊन चर्चा आहे काढतात. समजा तुमची. पैसे घेऊन काढले. अजून आपण पण हे पैसे घेऊन काढू नये आमचं म्हणणं आहे. ज्याला घर नाही ते बांधाव, बेसमेंट करावं, पैसे घ्यावं. बेसमेंट केल्याशिवाय पैसे देऊ नये शासनाला. तर या संदर्भात आपण माहिती अधिकार टाकल्याचं हे चर्चा आहे. टाकलं होतं, मला काही दिली नाही अजून. नाही, तुम्हाला माहिती अवेलेबल करून दिली? काहीच दिलं नाही, माहिती दिली नाही. सीओ पण तक्रारी आले होते, ते जे आलेलं तुम्हाला रिपोर्ट देतो आहे ते खरं आहे, ग्रामपंचायतीनं दिलेलं आहे, आम्ही काही चूक दिली नाही असं म्हणणं आहे. आमचं म्हणणं एवढं आहे की जे कास्ट डुप्लिकेट आहे, जे ओरिजिनल आहेत कास्ट त्याला द्यावं, डुप्लिकेट कास्ट आहे त्याला देऊ नये. त्याच्यावर योग्य ते कारवाई करावं डिप्टी कलेक्टर न व्हिडिओ. आमचं म्हणणं असं म्हणजे ज्यांना घरं मिळालेली आहेत अशा लोकांच्या नावे 30-40 एकर जमीन असल्याचे बोलल्या जाते. हे कितपत खरं आहे? आहे का? जमीनदार आहेत. 10 एकर 15 एकरचे घर आहेत, 50% लोक आहेत त्याच्यात. गरीबी आहेत, चांगली बी आहेत. नेक्स्ट